नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी सकाळी ब्लॉग बनवला. त्यानंतर थोडीशी एक्सरसाइज मी 10 ते 15 मिनिटं करते, जास्त नाही करत. तर सकाळीच केली ती. त्यानंतर पुन्हा झोपले कारण माझी कंबर खूप दुखत होती. कारण शक्यतो कंबर वगैरे दुखत असल्यावर मी एक्सरसाइज नाही करत, कारण अजून दुखायला लागते. सो त्यामुळे तर थोडीशी केली एक्सरसाइज, कारण आता योगा डे पासून थोडंसं स्टार्ट केलंय की रुटीन बसेल म्हणून. तर आता इथे मी चहा ठेवला. आता 11 वाजून गेले, 11:15 झाले. आंघोळ वगैरे झाली. उठल्यानंतर लेटच उठले मी. शक्यतो सकाळी उठायला लागतं 5ला, पण त्यानंतर मी 8 वाजता वगैरे पुन्हा झोपले. त्यानंतर 10:30ला उठले कारण ना कंबर वगैरे दुखत होती. राघवही झोपला होता. म्हटलं जरासा आराम घेतला म्हणजे घरातली कामं करायला देखील उत्साह येईल. तर अजून सगळा घरातला कचरा म्हणजे गोळा करून मला बाहेर टाकून यायचं. परंतु म्हटलं आधी चहा घेते. थोडासा स्वतःसाठी टाइम देणं गरजेचं आहे. तर आता थोडा वेळ टीव्ही देखील बघणार आहे मी. असं नाही की टीव्ही बघत नाही किंवा खूप असं इंटेन्शनली कोणतीही गोष्ट करते असं नाही. थोडंसं रिलॅक्सिंग रुटीन देखील गरजेचं आहे. आणि आता गाऊ लवकर येते, सो अजून 1-2 तासांनी गाऊ येईल. आणि सकाळी सोयाबीनची मी भाजी केली होती. तर खूप छान, म्हणजे ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी खूप छान आहे, कारण प्रोटीन असतं. व्हेजिटेरियनसाठी तर अतिउत्तम आहे, कारण ते नॉनव्हेज खाऊ शकत नाही आणि त्यांना सोयाबीन मधून खूप सारं प्रोटीन भेटेल. सो त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा जे व्हेजिटेरियन असतील ते. आणि सोबतच मी डोसाचं पीठ बनवलेलं आहे. तर मूग आणि तांदळाचा डोसा बनवणार आहे. तर एका डोशाचा आहे. सो माझा ब्रेकफास्ट आता होईल. माझ्यासोबत राघवही खाईल थोडंसं. आणि त्याला दूध पाजलं, त्याची आंघोळ वगैरे झाली, सगळं आवरलंय आता. तर आता आम्ही दोघे थोड्या वेळ टीव्ही बघू, एक अर्धा तास वगैरे. आणि त्यानंतर घरातल्या कामांना मी स्टार्ट करेन, कारण सकाळी झोपलं की सगळीच कामं लेट होत जातात. सो झोप झालेली असेल तर दिवसभर तुम्ही बऱ्यापैकी छान सगळं आवरू शकता शांततेत. आणि झोप झालेली नसेल तर कामही आवरली जात नाहीत आणि चिडचिड होते. सो त्यामुळे तर मी आता चहा घेते, थोडा वेळ रिलॅक्स करते, त्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करते आणि मग घरातल्या कामांना सुरुवात करते. सध्या मी किचन मधल्या बऱ्याचशा वस्तू डिस्कार्ड करते. तर इथे मी डबे वगैरे काल घासून ठेवलेत, मोकळे गेलेत डबे, कारण इंडियाला जायचंय. आणि इथे राघवला ह्याच्या बाऊल आहेत. तर हे जुने बाऊल आहेत, आम्ही नवीन आलो तेव्हा घेतलेले. तर ते खूप खराब दिसतात, तुम्ही पाहू शकता. सो त्यामुळे ते बऱ्याच दिवसापासून यूज नाही करत, परंतु त्यामुळे मग इथे म्हटलं की डिस्कार्ड करून टाकेल. आणि सो बाहेर काढून ठेवलं. तर राघव खेळतोय. सो आता राघवचं खेळून झाल्याशिवाय मी ते डिस्कार्ड करणार नाही, आठवडा 2 आठवडे तरी. सो जेणेकरून त्याला एक खेळ भेटेल आणि तोही कशामध्ये ना कशामध्ये रमतो मग, त्यामुळेच. आणि ज्यूसचं म्हणाल तर मी जस्ट 11 वाजता ज्यूस घेतला. तर आता 11:15 वाजलेत आणि चहा गरजेचा आहे. सो चहा तर घेतलाच पाहिजे. चहाशिवाय माझं पुढचं रुटीन स्टार्ट होत नाही. सो त्यामुळे मी आता चहा घेते आणि मग त्यानंतर लागते कामाला. नमस्कार मंडळी. आणि आता वाजलेले आहेत 2:30. तर मी 1:30 वाजता लागले होते. सगळं झाडून पसारा वगैरे आवरून घेतले सगळ्या रूम. तर मला 1 तास लागतो सगळं आवरायला. आणि बेडशीटही वॉश करायला टाकली साईड बाय साईड, सो जेणेकरून डबल वेळ द्यायला लागत नाही. तर तीही सुकायला टाकली आता. आणि भांडे वगैरे सगळे आवरलेत. आता संध्याकाळी विचार करते पावभाजी बनवेल गाऊसाठी. काय तर राघवची खूप मस्ती चालू आहे. आज रुटीन एकदम आरामात होतं आणि जास्त काही ताण घेत नाही आता सध्या एवढ्यात, कारण माझं पाय दुखतोय खूप. तर मी मध्ये व्हिडिओज नव्हते बनवत, कारण बेसिक कामं करण्यासाठी गोळी खावं लागत होती. परंतु आता मी व्यवस्थित वॉक करू शकते. राघवला मी कंटिन्यू 10-15 मिनिटं हातात धरलं, म्हणजे एका पायावर वगैरे. माझा एकच पाय दुखत होता. तर काय झालं की मी दिंडीच्या प्रॅक्टिसला जाण्याचा म्हणजे विचार करत होते आणि दिंडीच्या प्रॅक्टिसला 1 दिवस गेले. परंतु राघव तिथे एकटीच होते, मी माझ्या मिस्टर
नव्हते आले. सो त्यामुळे मग राघवला घ्यायला कोणी नव्हतं, तो कोणाकडे राहत नव्हता, जरी घेतलं कोणी तर राहत नव्हता. सो ते मला घेऊन मी प्रॅक्टिस केली दिंडीची. तर त्यामुळे मग एका पायावर जास्त लोड आला, कारण दुसरा पण साईडला मला पेन होत होतं, कारण मी पडले होते मॉपिंग करताना एक दिवस. सो त्यामुळे तर आता मी सगळं व्यवस्थित झालं, आता क्लिअर झाले. तर आता मी पुन्हा म्हणजे जेव्हाही माझ्या बॉडीला त्रास होत असेल तेव्हा मी एक्सरसाइज नाही करत शक्यतो, परंतु आता मी एकदम क्लिअर झाले. सो त्यामुळे आता पुन्हा एक्सरसाइज स्टार्ट केली, तर व्यवस्थित झाली एक्सरसाइज. आणि सध्याची माझी धावपळ चालू आहे ती म्हणजे आपल्याला आता पॅकिंग करायची. सो मी आता कालच बेडमधून ज्या बॅग्स आहेत तर त्या बाहेर काढून ठेवल्यात आणि आयर्निंग वगैरे करायचे, क्लोथ्स वेगळे करायचे, इंडियाला जायचं 1 महिनाभर तर सगळी तयारी करायची. आणि मला माहिती मी एका दिवसात नाही करू शकत, राघव आहे, लहान आहे आणि मलाही नाही एवढं जमत, कारण माझ्या दोन्ही डिलिव्हरी सी सेक्शन आहेत. कधी कंबर दुखायला लागते सांगता येत नाही. तर मला सकाळी कधी कधी उठवत नाही, परंतु बळच मुलांसाठी उठावं लागतं. तर त्यामुळे रेस्टही गरज असते, मध्ये मध्ये रेस्टही घेतली पाहिजे. सो त्यामुळे मग मी असं करते की थोडं आता अजून मला जायला भरपूर दिवस आहेत. सो म्हटलं की पूर्ण प्लॅनिंग करूनच मी पॅकिंग वगैरे करेल. तर बाहेरूनही काही वस्तू आणायच्या आहेत, तर शॉपिंगही करायची आहे, तर ती आता त्याची लिस्ट बनवायची. आणि यानंतर गाऊ आली होती स्कूलवरून. तर गाऊ स्कूलवरून आल्यावरती तुम्ही पाहू शकता राघव कसं चिकटला होता दीदीला त्याच्या. तर त्याला खूप आनंद झाला होता दीदी आल्यानंतर त्याची. तर एकदा सोडून 2-3 वेळा चिकटला होता आणि तिचं आय कार्ड खेळत होता. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि इथे मी व्हिनेगरमध्ये माझे काही स्टीलचे पॉट आहेत तर ते भिजवण्यासाठी घातलेत. ते खालनं खूप खराब होतात कुकिंग करून. सो मी एकदाच व्हिनेगर आणला आणि अशा प्रकारे म्हणजे क्लिनिंगसाठी टाकून दिलेत त्याच्यामध्ये. तर हे जे माझे तांब्याचे भांडे आहेत तर तेही त्याच्यामध्येही मी व्हिनेगर भरून ठेवलं आहे. सो मला असं मध्ये मध्ये वेळ भेटला की मी ते घासून काढते एक, कारण एकदम सगळं होत नाही आणि एवढं व्हिनेगरही नाही आहे. आणि एकदा व्हिनेगर म्हणजे एकदा भिजवायला यूज केलं की फेकून नाही द्यायचं, तर त्याचा रियूज होत राहतो सारखं. तर ह्या भांड्यातून काढून दुसऱ्या भांड्यात टाकून भिजण्यासाठी ठेवून द्यायचं, ओतून ठेवायचं त्यामध्ये. तर हे जे खालचं काळं वगैरे झालेलं असतं तर ते व्हिनेगरने छान निघतं. तुम्ही जास्त वेळ भिजवा, 1-2 दिवस भिजवले तर अजून सुंदर निघतं. तर मग मी काय करते की 24 तास वगैरे जेव्हा मला वेळ भेटेल त्यानंतर तर मी घासण्याचा प्रयत्न करते, परंतु व्हिनेगरने खूप सुंदर निघतात सगळीच भांडी. यानंतर घरातली सगळी कामं आवरली होती. तर घरामध्ये काय करायचं म्हणून आम्ही गेलो होतो पावभाजीसाठी, पाव आणण्यासाठी गाऊला घेऊन गेले होते मी. तर इथे राघवला स्ट्रोलरमध्ये टाकून नेलं, कारण राघव खूप पळतो आता त्यामुळे. आणि इथे मी आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवत होते. बऱ्याचशा भाज्यांना आलं लसणाची पेस्ट लागते मला. तर मी इथे अर्ध आलं आणि अर्धा लसूण अशा अंदाजाने घेतलं होतं. आणि प्रिझर्वेटिव्हसाठी त्याच्यामध्ये सॉल्ट टाकून ठेवायचं. तर मी 3 ते 4 चमचे सॉल्ट टाकलं होतं छोटं. आणि सोबतच तुम्ही ग्राइंड करताना पाणी घालून नाही ग्राइंड करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑइल घालून ग्राइंड करा. मग तुम्ही जे घरामध्ये कुकिंगला ऑइल यूज करता तर त्याच ऑइलमध्ये तुम्ही ग्राइंड करू शकता आणि खूप स्मूथ पेस्ट तयार होते ऑइलने देखील. तुम्हाला पाणी घालायची गरज लागत नाही. आणि पाणी घालून जर बनवली तुम्ही तर तुमची ती आठवडाभर किंवा 9 ते 10 दिवस वगैरे टिकते, परंतु त्यानंतर तिचा स्मेल वगैरे यायला लागतो पाण्याने. आणि अशा प्रकारे ही जी तुमची पेस्ट आहे तर 1 ते 2 महिने आरामात टिकते आणि म्हणजे व्यवस्थित राहते. तर ही तुम्ही बऱ्याचशा भाज्यांना यूज करू शकता. सो त्यानंतर मला इथे डोसा बनवायचा होता, विदाऊट राईस डोसा बनवायचा होता. तर इथे मी 1 कप जर तुम्ही मुगाची डाळ घेतली, 1 कप किनोवा घ्यायचा आहे आणि अर्धा कप इथे उडदाची डाळ घ्यायची असा माझा अंदाज आहे. आणि सोबतच त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथे मेथीचे दाणे टाकले होते आणि हे छान धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने, कारण काय असतं की या डाळींना वगैरे ना पावडर लावून ठेवलेली असते प्रिझर्व करण्यासाठी. सो ती पावडर
देखील सोक होते तुमच्या डाळींमध्ये. सो 2 पाण्याने 2-3 पाण्याने वॉश केली आणि त्यानंतर ती भिजवायला घातली की ती जी पावडर लावलेली असते तर ती निघून जाते. आणि इथे मी राजमा भिजायला घातला होता. मला दुसऱ्या दिवशीसाठी डब्याला राजमा बनवायचा होता आणि वेळ फार कमी होता माझ्याकडे. सो मी गरम पाण्यामध्ये भिजवायला घातला. आणि हे जे म्हणजे बनवलेलं मिक्सचर आहे तर हे मी एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं जरूर होतं, परंतु एअरटाईट नव्हतं केलं, झाकण त्याचं पॅक नव्हतं केलं. तर अशाच भिजायला घातलं. आणि इथे मी पावभाजीसाठी एवढ्या भाज्या घेतल्या होत्या जेवढे माझ्याकडे घरामध्ये असतील. तर पोटॅटो, कॅरट, ब्रोकली होती आणि त्यामध्ये होतं बीटरूट घालणार होते एक मी. तर एवढ्याच सिंपल भाज्या होत्या. आणि सोबत त्याच्यामध्ये मी मटार घालून दिले, फ्रोझनवाले जे माझ्याकडे अवेलेबल होते घरामध्ये. आणि यानंतर मी पावभाजीची तयारीला स्टार्ट केली. तर मी शिमला मिरची आहे तर ती कुकरमध्ये नाही शिजवत. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार होते. आणि माझं सध्याचं कुकिंगचं जे बर्डन आहे तर ते खूप कमी झालं आहे, कारण मी म्हणजे जेव्हा गॅसवरती माझी कढई ठेवते तेव्हासुद्धा मी कांदा माझा चॉपरमधून काढला की लगेचच बारीक होतो, चॉप होतो. सो असं बऱ्यापैकी म्हणजे टेन्शन नाही आहे आता कुकिंगचं की खूप लवकर आधी लागायला लागतं वगैरे. डायरेक्ट कढई मांडली, कढई तापेपर्यंत इकडे माझा कांदा चॉप होतो आणि लगेच मी चॉप केलेला कांदा ऑइलमध्ये वगैरे घालून सॉटे करू शकते. असं माझं सध्याचं रुटीन आहे. तो मला असं पटकन म्हणजे अर्धा पाऊण तास म्हटलं तरी खूप जास्त होतं स्वयंपाकासाठी. आणि अशा प्रकारे इथे आपलं नो राईस बॅटर जे आहे डोशाचं रेडी होतं. आणि खूप हाय प्रोटीन आहे. तर तुम्ही याचे जे इन्ग्रेडियंट आहेत तर त्यांचे न्यूट्रिशन्स आहेत तर ते चेक करू शकता गुगलवर. सो अशा प्रकारे इथे मी गौसाठी पाव रोस्ट करत होते पावभाजीसोबत खाण्यासाठी, कारण तिला पाव आवडतात. परंतु आम्ही तरी डोसा प्रिफर केला यावेळी, कारण नेहमी पाव खाऊन असं वाटतं की नको आता पाव बंद करावेत. सो आम्ही हळूहळू कमी करत जातो. म्हणजे आधी आम्ही पावभाजी खायचो कधी बनवली तर, परंतु आता मी असं प्लॅन करते की पावभाजीची भाजी असते ती हेल्दी असते. सो का आपण त्यासोबत डोसा नाही खाऊ शकत. सो अशा प्रकारे इथे मी नो राईस आणि वेट लॉस डोसा आहे. तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खा, खूप टेस्टी लागतो. असं नाही की टेस्टी लागत नाही, एकदम तुम्हाला वाटणारच नाही की हा डोसा नाही, म्हणजे हा तांदळाचा डोसा नाही असं वाटणार नाही. तुम्ही मुगाचा प्लेन डोसा देखील बनवू शकता, परंतु मुगासारखंच किनोवामध्ये देखील खूप जास्त प्रोटीन असतं. आणि इथे राघव देखील डोसा खातो. राघवला हा जो डोसा बनवते मी तो प्रचंड आवडतो. हातामध्ये घेऊन फिरत असतो इकडे तिकडे. नमस्कार मंडळी. आणि आता वाजले 9:15. तर इथे मी राजमा शिजवून ठेवलाय, दुपारी भिजायला घातलेला.
आणि ते किचनही आवरलं. इथे गाऊचं पाणी आहे, सकाळी सकाळी लागतं तिला आंघोळीला म्हणून. आणि ते अशा प्रकारे किचन सगळं आवरून ठेवलं. आणि इथे जे दिसतात मला हे पातेली आहेत, जुनी पातेली आहेत माझी. तर ही पातेली आहेत स्टीलची. तर ही मी विनेगर म्हणजे अर्ध विनेगर आणि अर्ध पाणी यामध्ये भिजायला घातले. तर हे तुम्हाला मी सकाळी दाखवलंच होतं, परंतु आता मी सगळ्यात जास्त पातेली काढलेत. 1-2 पातेली मी चांगली घासून ठेवून दिली, परंतु भरपूर सारी माझा मोठा सेट होता स्टीलचा. सो तो सेट मी आता काढला आणि चांगला वॉश करायला म्हणजे घासून काढायला ठेवला. तर माझे सगळे एव्हरीडे यूजचे जे भांडे आहेत तर मी सध्या सगळे घासून ठेवते स्वच्छ. जे की मला वेळ भेटत नव्हता इथून मागे, तर मी आता एक करूनच घासते, कारण स्टीलचे भांडे घासण्यासाठी खूप जास्त वेळ जातो. सो मी म्हटलं की विनेगरमध्ये भिजवायला घालेल, सो पटकन निघतील. तर अशा प्रकारे एक माझे होत आहेत. जर कोणाकडे असतील तर तुम्ही एकदा विनेगरमध्ये नक्की ट्राय करून पहा. आणि इथे माझा राजमा बॉईल झाला होता, तर तो मी आता फ्रीजमध्ये काढून ठेवून देणार होते. तर हा जो कुकर आहे तो देखील मी विनेगरने घासून काढलेला आहे, म्हणजे भिजवायला घातला आणि त्यानंतर घासून काढला. तर आता माझं किचन वगैरे सगळं आवरलं होतं आणि किचन वगैरे क्लीन झालं की खूप असं फ्रेश वाटतं. परंतु हे जे भांडे आहेत तर हे बाहेरून देखील तुम्ही पाहू शकता कसे काळे झालेत. तर ते बाहेरूनही तुम्ही भिजवायला घालू शकता. तर इथे एक पातेलं मी भिजवायला घातलं होतं आणि हा विनेगर आहे तर तो मी टाकून देत नाही, रियूज करत राहते. एक पातेलं काढलं की दुसरं पातेलं त्यामध्ये ठेवते. आणि इथे पुन्हा एकदा राघवने माझ्या किचनवर हमला केला. तर असं चालू असतं त्याचं, काही ना काही उद्योग करत राहतो. आणि हा जो टप दिसतो टपासारखं कंटेनर, तर याच्यामध्ये मला माझे जे मोकळे झालेले डबे आहेत तर ते भरून ठेवायचे. नाहीतर राघव काय करतो की सगळ्या घरामध्ये पांगून ठेवतो. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि कॉमेंट करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.